नमस्कार. ओजस्वी अष्ट्रवास्तूमध्ये मी डॉक्टर अनिकेत मराठे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपण स्थिर लक्ष्मी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय बघणार आहोत. चला तर मग यासाठी आपल्याला काय लागणार आहे? आज साधारण संध्याकाळी 6:55 वाजता पौर्णिमा सुरू झाली. तर हा उपाय तुम्ही साधारण संध्याकाळपासून उद्या संध्याकाळी साधारण 6-6:30 पर्यंत कधीही करू शकता. तर एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदूळात अशा आपल्याला बाजारात कवड्या मिळतात पांढऱ्या कलरच्या. त्याला लक्ष्मीकारक कवड्या म्हणतात. त्या कवड्यामध्ये एका कवडीत हळद, दुसऱ्या कवडीत कुंकू असं भरून त्या तांदूळाच्या वाटीत ठेवायची. एखादं सोन्याचं वळं किंवा एखादी अंगठी आपण ठेवू शकतात. त्यानंतर देवीचा टाक किंवा देवीची प्रतिमा ही आपण त्याच्यात ठेवू शकतात. त्यानंतर तुमच्या वंशपरंपरेने किंवा कुलाचाराने जे काही देवीचा तुमचा मंत्र असतो, तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. तो मंत्र म्हणताना तुम्ही संकल्पही करू शकता. आणि हे सगळं झाल्यावर देवीला श्रीसूक्ताने अभिषेक करायचा. पूजा आपली पौर्णिमा संपल्यानंतर काढून घ्यायची आणि ज्या कवड्या आहे त्या आपल्या थोडेसे तांदूळ आणि कवड्या तिजोरीत ठेवा. लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की फायदा होतो. करून बघा आणि आपला अभिप्राय कळवा. धन्यवाद. शुभम भवतु.